Hello everyone. Today we are going to start a new problem. A simply supported beam of span 7 meter carries a UDL of 2 kN per meter over a 4 meter length from the left support and a point load of 5 kN at 2 meter from the right support. Draw shear force diagram and bending moment diagram. Here we draw a figure from a statement. A simply supported beam. We simply draw a simply supported beam. We simply draw a simply supported beam of span 7 meter. Here span is 7 meter, carries a uniformly distributed load of 2 kN per meter over 4 meter length. 4 meter length from the left support पासून 4 मीटर लेंथला इथपर्यंत 4 मीटर लेंथ आहे. मी असं कन्सिडर करते 2 kN पर मीटरच्या इंटेन्सिटीचा एक UDL त्यावर ॲक्ट होत आहे. तो UDL मी इथे दाखवते 4 मीटरच्या लेंथपर्यंत 2 kN पर मीटर. ओके, आफ्टर that a point load of 5 kN at 2 meter from right support. Total 7. Here left support पासून 4 मीटर, हे उरते किती 3 मीटर. आणि त्यांनी सांगितलं काय राईट सपोर्ट पासून 2 मीटरवर म्हणजे इथे कुठेतरी एक 5 kN लोड ॲक्ट होतोय. ठीक आहे, इथे 2 मीटर मी दाखवून देऊ. 2 मीटरवर तो 5 kN लोड ॲक्ट होतो आहे. म्हणजे हे 4, हे 2 आणि एवढं उरलेलं किती हे 3 - 2 दॅट इज 1 मीटर. स्टेटमेंटवरनं मी फिगर ड्रॉ करून घेतले. त्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रोसिजरला स्टार्ट करू. आधी आपण काय करतो, बीमला नाव द्यायचं. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट. ए पॉईंट आहे म्हणून सपोर्ट काय येणार, सपोर्टला काय असणार रिॲक्शन. इथे मी आर ए लिहिणार, इथे मी आर बी लिहिणार. आधी फर्स्ट स्टेप आपली काय असते, आर ए आणि आर बी आपण फाइंड आउट करून घेतो. जो तुम्ही ॲक्च्युअल बीम करणार त्याच्या खाली जागा सोडायची, म्हणजे तुमची शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम तिथे तुम्ही इझिली प्रोजेक्शन घेऊन ड्रॉ करू शकता. ठीक आहे, परत ड्रॉ करायची मग तुम्हाला गरज नाही पडत. म्हणून मी ह्या दुसरं पेज घेते आणि ह्या पेजवर आपण आता रिॲक्शन फाइंड आउट करू. फर्स्ट स्टेप, फाइंड रिॲक्शन्स युजिंग इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आपण इक्विलिब्रियमच्या इक्वेशन्स यूज करून रिॲक्शन फाइंड आउट करतो. पहिली इक्विलिब्रियमचे इक्वेशन्स कोणते घेतो आपण, समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉईंट. ए घ्या, बी घ्या, काही फरक पडत नाही. मी ए पॉईंटला घेते इज इक्वल टू 0. आता मी ती मुवमेंट इज इक्वल टू 0 घेते. ए पॉईंटला मी मुवमेंट घेते. आता इथे UDL आहे, तर इथे कन्फ्यूज काय होतात मुलं, कॉन्सन्ट्रेटेड लोडमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करून घेतात. इथे मी कॉन्सन्ट्रेटेड लोडमध्ये कन्व्हर्ट करून लिहून पण घेईल, पण जेव्हा तुम्ही शिअर फोर्स किंवा बेंडिंग मुवमेंट ड्रॉ करतात ना, किंवा मग त्याचे कॅल्क्युलेशन्स करतात ना, तेव्हा हाई लोड घेतात आणि तोही लोड घेतात. मग तसं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून आपण तिथल्या तिथे कॅल्क्युलेशन्स करायचे. आपल्याला माहिती आहे UDLचं जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड लोडमध्ये कन्व्हर्ट करता तेव्हा आपण हा जो काही UDLची इंटेन्सिटी आहे जी जेवढ्या स्पॅनवर ॲक्ट झालेली आहे त्या स्पॅननी त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ती कुठे ॲक्ट होते असं धरायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर ह्या जेवढ्या स्पॅनवरती ॲक्ट झाली आहे त्याच्या हाफला. ठीक आहे, म्हणजे आता जर मला ह्या UDLचं 2 kN पर मीटरचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मी काय करणार, UDLची इंटेन्सिटी ती किती स्पॅनवर ॲक्ट झाली आहे दॅट इज 4 मीटर. 2 × 4 दॅट इज 8 kN. ठीक आहे, 8 kN ही UDLच्या पॉईंट लोडमध्ये मी कन्व्हर्ट केल्याची जी काही मॅग्निट्यूड आहे ती आहे. पण ती कुठे ॲक्ट होते, हा जो UDL आहे तो 8 kN तो 4 मीटरच्या हाफला दॅट इज 2 मीटरला ॲक्ट होईल लेफ्ट सपोर्टपासून. मी असं धरेल. ठीक आहे, आता ए पॉईंटला मी मुवमेंट घेते, UDL मी कन्व्हर्ट करते. ऑफकोर्स तो डाऊनवर्ड ॲक्ट होणार आहे असा. 2 × 4 मी इथे डायरेक्ट लिहिते. 2 × 4 दॅट इज UDLला मी कन्व्हर्ट केलं पॉईंट लोडमध्ये आणि त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावा लागतो. मुवमेंट घेतो आहे ना, हा कसं ॲक्ट होतो आहे, क्लॉकवाईज ॲक्ट होते म्हणून मी इथे पॉझिटिव्हच घेतलेलं आहे. × परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे 4च्या हाफ.
ठीक आहे. हे झालं, मी यू डी एलला मी रोटेट केलं एभोवती, तो क्लॉकवाईज झाला. त्यानंतर 5 किलो न्यूटनचा फोर्स आहे. 5 किलो न्यूटनचा फोर्स मी एभोवती रोटेट करते. तो रोटेट करता क्लॉकवाईज रोटेट होतो आहे. 5 इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फ्रॉम 5 टू ए पॉईंट, जिथे मला मुवमेंट घ्यायची आहे. हे 1 मीटर आहे आणि हे 4 मीटर आहे, दॅट इज 5 मीटर. ओके. त्यानंतर माझं आर बी आहे. आर बी एभोवती कसा रोटेट होते आहे, ऑफकोर्स दिसतोय मला अँटी क्लॉकवाईज, म्हणून मायनस क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मायनस. ठीक आहे. इक्विलिब्रियमचे इक्वेशन्स आहे हे तुम्ही आधीही शिकलेले आहेत. आर बी इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बी पासून एपर्यंतचं किती आहे, टोटल 7 मीटर आहे. 7 इज इक्वल टू हे काय आहे, 0 आहे. मग मी त्यावरनं आर बी मला इझिली फाइंड आउट करून घेईल. ठीक आहे. कॅल्सी घ्यायचं, कॅल्सीमध्ये तुम्ही आर बी फाइंड आउट करा. काय आहे, 2 इंटू 4 इंटू 4/2 दॅट इज 2 प्लस 5 5 25 दॅट इज 41. 41 इथे हा मायनस 7 आर बी, इकडे जाताना प्लस आर बी होईल. आणि प्लस आर बी झाल्यानंतर, ठीक आहे, मी तुम्हाला इथे लिहून देते. हे इज इक्वल टूच्या साईनच्या इकडे जेव्हा जाईल तेव्हा हा मायनस 7 आर बी ते प्लस आर बी 7 आर बी होईल. आणि हे किती आलं, दॅट इज 41 आलं. ठीक आहे. म्हणजे आर बी किती येईल माझं, 41 डिवाइड बाय 7 दॅट इज 5.85 किलो न्यूटन. माझा हा आर बी इथे आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इक्विलिब्रियमची नेक्स्ट कंडिशन मी यूज करणार. जेवढे काही व्हर्टिकल फोर्सेस आहे, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू मी 0 कन्सिडर करणार आणि पुढचे कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे. ते कॅल्क्युलेशन करताना आता आर बीची व्हॅल्यू आलेली मी इथे लिहून घेणार 5.85 किलो न्यूटन. आता आर ए अपवर्ड, जेवढे काही अपवर्ड आहे फोर्सेस आहे, जे काही अपवर्ड फोर्सेस आहे ते मी पॉझिटिव्ह घेणार, जे काही डाऊनवर्ड फोर्सेस आहे ते मी निगेटिव्ह घेणार. ठीक आहे. अपवर्ड काय आर ए आहे, अपवर्ड म्हणून पॉझिटिव्ह. आता हा यू डी एलची इंटेन्सिटी ती कशी, ऑफकोर्स डाऊनवर्ड ॲक्ट होणार, पण तो कसं कन्वर्ट करणार आपण पॉईंट लोडमध्ये, 2 इंटू 4 डाऊनवर्ड म्हणून मायनस 2 इंटू 4 दॅट इज 8. त्यानंतर 5 किलो न्यूटनचा सुद्धा डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस, आर बी अपवर्ड आहे म्हणून प्लस 5.85 इज इक्वल टू 0. आता दुसरा कोणताच फोर्स नाही आहे. म्हणजे आता याची तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं कॅल्सीमध्ये, आणि जी काही व्हॅल्यू येणार, जी काही तुमची व्हॅल्यू येणार ती तुमची असणार आहे आर एची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आता मी हे कॅल्सीमध्ये सॉल्व केलं. कॅल्सीमध्ये सॉल्व केल्यानंतर माझं आन्सर आलं -7.15. म्हणजे आर ए इज इक्वल टू -7.15 आलं माझं, इज इक्वल टू 0 आलं. म्हणजे आर ए 7.15 इकडे जाताना काय होईल, पॉझिटिव्ह होईल किलो न्यूटन. ठीक आहे. आर ए आणि आर बी माझे इक्विलिब्रियमचे इक्वेशन्स यूज करून सॉल्व झालं. त्यानंतर मी आता फाइंड आउट करणार शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन्स करणार. मी इथेच लिहिते सेकंड स्टेप ॲसेप कॅल्क्युलेशन. काही जण काय करतात, जेव्हा यू डी एल येतं बीममध्ये तेव्हा जस्ट लेफ्ट आणि जस्ट राईट ही कन्सेप्ट यूज करतात की हां त्याच्याने काही जणांना इझी वाटतं. पण आपण डायरेक्टली केलं ना, मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला तसं सांगाल, मी तुम्हाला इथे ह्या प्रॉब्लेममध्ये एक्सप्लेन करते की कसं करायचं आपल्याला. आता शिअर फोर्स आपण कॅल्क्युलेशन्स करतो आहे, तर शिअर फोर्सचे एक मिनिट, शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन्स करू आपण. शिअर फोर्स ॲट फर्स्ट पॉईंट काय ए, शिअर फोर्स ॲट ए काय असणार आहे, जो तुमचा आर ए असणार आहे तोच असणार आहे. आर ए तुमचा काय आला 7.15 किलो न्यूटन तुमचा आर ए आलेला आहे. तर तिथे लिहून घ्यायचं जे तुमचे व्हॅल्यू आलेल्या आहे त्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर शिअर फोर्स ॲट ए हाच असणार आहे 7.15. ही जी काही रिॲक्शन आहे ती लिहून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, हा पॉईंट आहे सी आणि हा पॉईंट आहे डी. आता शिअर फोर्स ॲट सी काढून घेऊ आपण. ठीक आहे. काही जण काय करतात, यू डी एल जर असला ना तर शिअर फोर्स ॲट ए जस्ट राईट, शिअर फोर्स ॲट सी जस्ट लेफ्ट, शिअर फोर्स ॲट सी जस्ट राईट, इथे सेक्शन घेऊन तिथे करतात. तुम्ही डायरेक्ट करा. तुम्हाला फिगरमध्ये कसं ड्रॉ करायचे ते मी सांगते.
ठीक आहे. शिअर फोर्स ॲट नेक्स्ट पॉईंट काय, ए नंतर कोणता येतो, सी पॉईंट येतो, म्हणून मी इथे सी लिहिणार. शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय करणार, आधीचा जो काही शिअर फोर्स आहे इथे अपवर्ड आहे, इथे अपवर्ड आहे म्हणून मी पॉझिटिव्ह लिहिते आणि मी या साईडनी कॅल्क्युलेशन करत जाते आहे, म्हणून जे काही अपवर्ड आहे ते पॉझिटिव्ह करणार आणि डाऊनवर्ड आहे ते निगेटिव्ह करणार. +7.15. त्यानंतर इथे UDL ॲक्ट होतं, इथपर्यंत काय UDL ॲक्ट होतो आहे. तर UDL ॲक्ट होत असताना तर जो काही UDLची इंटेन्सिटी आहे त्याला डिस्टन्सने आपण मल्टिप्लाय करतो आणि तो कसा ॲक्ट होतो, डाऊनवर्ड. म्हणजे 2 × 4 काय होतं, 8, म्हणून इथे मायनस मी 8 करते, इज इक्वल टू मी करणार की +7.15 मायनस जर 8 मी केलं तर माझं आन्सर येतं 0.85 किलो न्यूटन, -0.85 किलो न्यूटन इथे माझं आन्सर येणार. त्यानंतर नेक्स्ट मी करणार शिअर फोर्स ॲट सी झाल्यानंतर डी घेणार. इथे जसं जो काही शिअर फोर्स आलेला आहे सीला तो मी जसाचा तसा लिहिणार विथ साईन. तो लिहिल्यानंतर डी पॉईंटला एक फोर्स दिसतो आहे मला, तो फोर्स किंवा तो लोड डाऊनवर्ड ॲक्ट होतो म्हणून मी इथे मायनस लिहिणार आणि त्याची इंटेन्सिटी लिहिणार -0.85 - 5. मी जेव्हा करेल तेव्हा मला आन्सर मिळेल -5.85 किलो न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, इथे कोणताच लोड ॲक्ट होत नाही आहे, मला इथे बी पॉईंटला दिसतं एक रिॲक्शन ॲक्ट होत आहे म्हणून मी शिअर फोर्स ॲट पॉईंट बी घेणार. ही जशीची तशी आधीची मी लिहून टाकणार 5.85 किलो न्यूटन, 5.85. आणि त्यानंतर मी काय करणार, आर बी ही अपवर्ड ॲक्ट होते आहे म्हणून मी पॉझिटिव्ह घेणार आणि इथे रिॲक्शनची व्हॅल्यू काय आहे -5.85 प्लस 5.85 0, म्हणजे तुमचा हा चेक आला आणि तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते बरोबर आहेत. ठीक आहे. आता हे शिअर फोर्स तर मी ड्रॉ केलं, त्यानंतर आपण त्याची आता डायग्राम ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. आधी काय करायचं, जसेच्या तसे प्रोजेक्शन खाली घ्यायचे. ठीक आहे. हे प्रोजेक्शन मी जसेचे तसे फ्रंट प्रोजेक्शन खाली घ्यायचे. प्रोजेक्शन खाली घेतल्यानंतर आधी एक बेस लाईन ड्रॉ करायची. मी ही एक बेस लाईन ड्रॉ करते आणि मला माहिती आहे या बेस लाईनच्या वर पॉझिटिव्ह मॅग्नेट्यूडचे जे काही लोड आहे ते असणार आहे, शिअर फोर्स असणार आहे, आणि बेस लाईनच्या खाली निगेटिव्ह मॅग्नेट्यूडचे शिअर फोर्स असणार आहे. ठीक आहे. शिअर फोर्स ॲट ए काय आहे माझा +7.15 किलोमीटर, तो पॉझिटिव्ह आहे म्हणून मी वर घेते 7.15. ठीक आहे. त्यानंतर शिअर फोर्स ॲट सी म्हणजे ह्या पॉईंटला काय आहे -0.85 म्हणजे बेसलाईनच्या खाली असणार आहे, म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे. रँडम सांगते ते व्हॅल्यू, तुम्ही हां बाबा तुमच्या एका सेन्सनी त्या व्हॅल्यू घ्यायच्या की 7.15 किलोमीटर वर येईल ना ऑफकोर्स, आणि 0.85 इथे कुठेतरी जवळपास येईल बेसलाईनच्या, तर तसं घ्यायचं. आता मी सी पॉईंटला इथे मायनस आहे 0.85, मी इथे कुठेतरी 0.85 किलो न्यूटन इथे ड्रॉ करते. आता ते ड्रॉ करत असताना तुम्हाला ती जी काही लाईन आहे ती लाईन तुम्हाला कनेक्ट करावी लागेल. ठीक आहे. आता ही जी काही लाईन आहे, आता इथे काय तुमचा UDL ॲक्ट होतो आहे. जर तिथे मध्ये कोणताही लोड ॲक्ट होत नसता, डायरेक्ट सीला पॉईंट लोड असता, तर तुम्हाला सरळ इथे अशी कॅरी फॉरवर्ड करावी लागली असते, पण इथे UDL ॲक्ट होते म्हणून हे जे काही आहे इन्क्लाइन लाईनने जॉईन करायचं. ठीक आहे. असं मी ते जॉईन केलं. त्यानंतर नेक्स्ट सीपासून ते डीपर्यंत कोणताच लोड ॲक्ट होत नाही आहे. ठीक आहे. बघा इथे खाली आहे म्हणून इथे मी तसंच कॅरी फॉरवर्ड करेल, इथे पण 0.85 येईल. आणि त्यानंतर डी पॉईंटला काय आहे -0.85 किलो न्यूटन आहे, म्हणजे इथे कुठेतरी खाली येईल ते, इथे 5.85 किलो न्यूटन, राईट, मायनसच आहे तर. आणि त्यानंतर डीपासून बीपर्यंत कोणताच लोड नाही आहे म्हणून मी सरळ असं घेतलेलं आहे. बघा इथे एपासून सीपर्यंत UDL आहे म्हणून इन्क्लाइन लाईन घेतलेली आहे. इथे डीपासून बीपर्यंत कोणताच लोड नाही म्हणून तिचं मॅग्नेट्यूड मी कॅरी फॉरवर्ड केली आहे. आणि शिअर फोर्स ॲट बी काय 0 आहे, म्हणजे बेस लाईनला 0 असतं, तर मी इथेही कनेक्ट केलेलं आहे 0 पॉईंटला, म्हणजे इथे पॉझिटिव्ह आले
बेसलाईनच्या वर आणि खाली बेसलाईनच्या निगेटिव्ह आला. आता ह्या व्हॅल्यू इथे मला मिळाल्या. आता इथे तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे की शिअर फोर्स पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे सडनली जातो आहे आणि हे बेसलाईनवर जातो. बेसलाईन ही काय असते 0-0ची असते. म्हणजे या पॉईंटला शिअर फोर्स 0 होतो आहे. ज्या पॉईंटला शिअर फोर्स 0 होतो त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट ही मॅक्झिमम असते. मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागते. ती कशी फाइंड आउट करायची, तर याचं एवढं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं असतं. ते कसं फाइंड आउट करायचं, तर ते आपण आधी ते डिस्टन्स फाइंड आउट करून घेऊ आणि डायरेक्ट मग तुम्हाला बेंडिंग मोमेंट फाइंड आउट कशी करायची ते मी सांगेल. आता हे डिस्टन्स मला माहिती का नाही, हे टोटल इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स काय आहे 4 मीटर आहे ते माहिती आहे. पण एवढं डिस्टन्स मला माहीत नाही आहे. मग मी ते डिस्टन्स फाइंड आउट करून घेईल. आता ते कसं फाइंड आउट करून घेईल, मी काय करणार, इथून तर इथपर्यंत हे बघा एवढे जो काही ट्रायंगल दिसतो आहे ना, तो ट्रायंगल मी साईडला ड्रॉ करून घेते. ठीक आहे, मी इथे ड्रॉ करून घेते तो ट्रायंगल. इथे मी तो ट्रायंगल ड्रॉ करून घेते. ही बेस लाईन आहे. ठीक आहे, असा काहीतरी ट्रायंगल दिसतोय. असा काहीतरी ट्रायंगल दिसतोय. तो ट्रायंगल मी ड्रॉ करून घेतला. याची हाईट किती आहे 7.85 आहे, 7.15 आहे. याची किती 0.85 आहे. मायनस आहे, मायनस लिहायची गरज नाही कारण बेसलाईनच्या खाली लिहिते. त्यानंतर एवढं पूर्ण डिस्टन्स किती आहे, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 4 मीटर आहे. हे डिस्टन्स 4 मीटर आहे. राईट. आता मला लेफ्ट हँड सपोर्टपासून या पॉईंटपर्यंतचं, म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत जिथे जे चेंज होतो आहे ना त्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. त्या डिस्टन्सला मी काय म्हणणार, एक्स डिस्टन्स म्हणणार. राईट. मग हे डिस्टन्स किती आलं पुढचं, हा टोटल 4 मायनस एक्स मी म्हणू शकते. 4 मायनस एक्स मी म्हणाले. ठीक आहे, टोटल इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स 4 आहे. लेफ्ट हँड सपोर्टपासून हा जिथे शिअर फोर्स साईन चेंज करतो तिथलं डिस्टन्स मी एक्स म्हणाले. उरलेलं किती उरतं, हे 4 टोटल मायनस हे एक्स केलं तर हे 4 मायनस एक्स मी इथे असं जसं लिहून घेतलं. मी दुसरं काहीच नाही केलं. आता मला हे डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायचे. मग मी काय करणार, इथे लिहिते 7.15 किंवा मग ठीक आहे काय करणार मी, हे जे काही आता मी हे 2 ट्रायंगल कन्सिडर करणार. हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. असे 2 ट्रायंगल मी तिथे कन्सिडर करणार. मी पहिला ट्रायंगलचा विचार करते. हे बघा मी तुम्हाला परत ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला ते इझिली समजेल. हा एक ट्रायंगल 7.15, त्याची जी काही लेंथ आहे, हा बेस आहे, हा किती आहे एक्स कन्सिडर केला आपण. आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे तो पण मी इथेच ड्रॉ करते. ठीक आहे, याची जी काही हाईट आहे ती 0.85 आहे आणि त्याचं जे काही डिस्टन्स आहे ते काय आहे 4 मायनस एक्स आहे. हे 4 मायनस एक्स आहे. मग मी काय करणार, आता इथे ते कॅल्क्युलेशन्स करत असताना मी काय करणार, हा एक्स आहे. सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज मी यूज करणार. 2 सिमिलर ट्रायंगल, हा एक्स आहे. एक्स डिवाइड बाय त्याची हाईट करणार 7.15 इज इक्वल टू याचा बेस 4 मायनस एक्स, त्याची हाईट 0.85. ठीक आहे, ते केल्यानंतर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. एक्स इंटू 0.85 इंटू एक्स आणि त्यानंतर 7.15ने 4 मायनस एक्सला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, आणि हे सॉल्व करून घेणार आणि एक्सची व्हॅल्यू मला इथे मिळणार. ठीक आहे, आता ते सॉल्व करत असताना मी काय करणार, हे 0.85 एक्स इथे जसं लिहिणार. 7.15ने हा जो काही ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. 7.15ने मी जर 4ला मल्टिप्लाय केलं तर माझं आन्सर येतं 28.6 मायनस 7.15 इंटू एक्स दॅट इज 7.15 एक्स. असं आल्यानंतर मी काय करणार, आता ही व्हॅल्यू मी फाइंड आउट करून घेणार. मी हे 7.15 एक्स इकडे जाताना काय होणार, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे 0.85 एक्स प्लस, आता मायनस येते इकडे जाताना काय होईल प्लस होईल, प्लस
7.15 दॅट इज आन्सर आलं 8x. 8x इज इक्वल टू 28.6. हा इथेच ठेवणार. एक्सची व्हॅल्यू आली माझी 28.6 डिवाइड बाय 8 दॅट इज 3.575 मीटर. ठीक आहे, हे मीटरमध्ये आहे ना. तर ह्या एक्सची व्हॅल्यू आली म्हणजे जो काही तुमचा शिअर फोर्स आहे, जी शिअर फोर्स साईन चेंज करतो आहे तो लेफ्ट सपोर्टपासून डिस्टन्स किती आहे, हे 3.575 मीटर. एवढ्या डिस्टन्सवर तो जो काही शिअर फोर्स आहे तो साईन चेंज करतो आहे. तो मला इथे परत प्रोजेक्शन घेऊन इथे दाखवावं लागेल आणि खाली दाखवावं लागेल. ते बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. हे तुम्ही लक्षात ठेवा की कसं सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. आता आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स करू. शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन आपले झालेले आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट येतो बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन्स करायचा. बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन्स आपण करू. थर्ड, बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स. हे बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन्स करत असताना इथे सेम प्रोसिजर फॉलो करायची. आपल्याला माहिती जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि तर त्याच्या ज्या काही सपोर्टच्या ज्या काही बेंडिंग मुवमेंट असतात, मुवमेंट ॲट ए आणि मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0 असतात. मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0 असते आणि मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0 असते. मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0 आहे आणि मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0 आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणता पॉईंट आहे, सी आहे. मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू, आता तुम्हाला मुवमेंट ॲट सी काढायचं आहे. ह्या पॉईंटला मुवमेंट काढायची आहे. मी इथून स्टार्ट करते. सी पॉईंटला आर ए हा फोर्स मी कन्सिडर करणार आणि तुमचा UDLचा फोर्स मी कन्सिडर करणार जेव्हा मी सी पॉईंटची मुवमेंट करते. जेव्हा मी इकडून करते तेव्हा मी RB आणि 5 किलोन्यूटनचा फोर्स कन्सिडर करू शकते. फक्त साईन कन्व्हेन्शन तुम्हाला उलट करावे लागतील. जेव्हा मी लेफ्ट हँडपासून कॅल्क्युलेशन करते, जेव्हा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असतं आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह असतं. ठीक आहे, आता ह्या फोर्सचा हा पॉईंटला मला मुवमेंट घ्यायची. फक्त याच्या इकडचेच फोर्स मला कन्सिडर करावे लागतील. RA भोवती कसा रोटेट होतो आहे, तो रोटेट होतो आहे. RA भोवती कसा रोटेट होतो आहे, तर तो रोटेट होतो आहे. एक मिनिट. RA भोवती कसा रोटेट होतो आहे, तर तो रोटेट होतो आहे, तो क्लॉकवाईज रोटेट होतो आहे. ठीक आहे, म्हणून पॉझिटिव्ह येणार. RAची व्हॅल्यू काय आहे, 7.15 इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काय आहे सी पॉईंटपर्यंतचं RAपासूनचं, दॅट इज 4 मीटर मी इथे लिहिणार. त्यानंतर UDL आहे. UDL डाऊनवर्ड ॲक्ट होतो आहे. तो कसा ॲक्ट होतो, तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो आहे सी भोवती. ठीक आहे, म्हणून मी तो मायनस घेणार. UDLला आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करतो. त्याची इंटेन्सिटीला तो जेवढ्या स्पॅनवर ॲक्ट होतो त्याच्याने मल्टिप्लाय करतो 2x4 आणि त्याचं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स किती घेतो आपण, तो ऑलरेडी किती ॲक्ट होतो आहे असं म्हणतो आपण की जेवढ्या स्पॅनवर UDLची इंटेन्सिटी आहे त्याच्या हाफला म्हणजे 4/2ला तो ॲक्ट होतो असं आपण धरणार. आता कोणते फोर्सेस लोड उरले आहेत का नाही, म्हणून ही झाली तुमची मुवमेंट ॲट सी. आता त्याचं मी सिम्पल कॅल्क्युलेशन करून घेणार. कॅल्सीमध्ये दॅट इज 7.15 इंटू 4 मायनस 2 इंटू 4 दॅट इज 8 इंटू 2 4/2 दॅट इज 16. ते आन्सर आलं माझं 12.6. मुवमेंट आहे म्हणून किलोन्यूटन मीटर. ठीक आहे, हे मुवमेंट आहे. त्यानंतर मुवमेंट ॲट सी झाल्यानंतर मुवमेंट ॲट डी मी फाइंड आउट करून घेणार. मुवमेंट ॲट डी मी 1, 2 हे दोघी फोर्सेस कन्सिडर करू शकते किंवा मी मुवमेंट ॲट डी जर हा एक फोर्स कन्सिडर करून पण मी करू शकते. आता मी 5 किलोन्यूटनचा फोर्स का कन्सिडर नाही करणार, कारण आपण ज्या पॉईंटमधून मुवमेंट घेणार आहे, ज्या पॉईंटला मुवमेंट घेणार आहे त्यामधून जेवढे काही फोर्सेस जातात ते 0 होतात, कारण परपॅन्डिक्युलर डिस्टन्स अवेलेबलच नसतं.
मुवमेंट ॲट डी. आता मी काय करणार, इकडून तुम्हाला घ्यायचे ते इकडून घेऊ शकता, इकडून घ्यायचे ते इकडून घेऊ शकता, पण साईन कन्व्हेन्शन त्याच्या उलट होतील. मी घोळ नाही होण्यासाठी थोडं कॅल्क्युलेशन वाढलेच चालेल, पण इकडूनच घेते, एका साईडनेच कॅल्क्युलेशन करते. आर ए डी भोवती कसा रोटेट होतो आहे, क्लॉकवाईज, म्हणून पॉझिटिव्ह. 7.15 इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काय डीपर्यंतचं, हे 4 मीटर प्लस हे 1 मीटर, दॅट इज 5 मीटर. त्यानंतर UDL ॲक्ट होतं आहे. UDL ॲक्ट होत असताना UDL कसा ॲक्ट होतो आहे, तो कसा रोटेट होतो आहे, अँटी क्लॉकवाईज, तो डाऊनवर्ड आहे म्हणा. -2 इंटू UDLला मी पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करते. पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करतात, जेवढं तो स्पॅनवर ॲक्ट झाला आहे त्याच्याने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. त्यानंतर परपॅन्डिक्युलर डिस्टन्स, UDL कुठे ॲक्ट होतो, 4/2ला ॲक्ट होईल इथे, म्हणजे 2 मीटरला UDL ॲक्ट होतील, हे 2 मीटर. ठीक आहे. आणि त्यानंतर हा 1 मीटर, म्हणजे UDLचं डिस्टन्स काय डी पॉईंटपर्यंतचं, हे 4/2, दॅट इज, इथे मी लिहून देते परत, 4/2. ठीक आहे. प्लस इथे 4/2 प्लस हा 1 मीटर. ठीक आहे. इथे तो ॲक्ट होतो आहे. हा झाला तुमचा. आणि डी पॉईंट आपण घेणार नाही, कारण 5 किलोन्यूटनला परपॅन्डिक्युलर डिस्टन्स अवेलेबल नाही आहे, ते घेतलं तरी ते 0 होईल. आता हे तुम्ही कॅल्सीमध्ये सॉल्व करून घ्यायचं. 7.15 इंटू 5 प्लस मायनस 2 इंटू 4, 4/2 दॅट इज 2, 2 प्लस 1 3, 11.75. मुवमेंट ॲट डी माझी आली 11.75 किलोन्यूटन मीटर. मुवमेंट ॲट डी आली. आता कुठे मुवमेंट फाइंड आउट करायची की नाही, बी आणि एला तर 0 असते, आपल्याला हे माहिती आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला करायचं असेल तर 0च येईल. ठीक आहे. ह्या मुवमेंट आल्या. त्यानंतर आपण बघितलेलं होतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिअर फोर्स जिथे साईन चेंज करतो तिथे तुमचा जो काही शिअर फोर्स जिथे साईन चेंज करतो तिथे, म्हणजे इथे ह्या पॉईंटला शिअर फोर्स 0 होतो, तिथे बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम होते. मला त्या पॉईंटला मुवमेंट फाइंड आउट करावी लागेल. त्याला मी नाव देऊन देते, ABCD. याला ई नाव देऊ मी इथे. त्याचं डिस्टन्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. मग मी याचे प्रोजेक्शन अपवर्ड घेणार. इथे हा पॉईंट आहे तो ई. ठीक आहे. हे डिस्टन्स किती आहे त्याचं, 3.575 मीटर. आता ह्या डिस्टन्सला मी काय करणार, एक मुवमेंट फाइंड आउट करून घेणार. मुवमेंट ॲट ई फाइंड आउट करून घेणार. बघा तुम्ही, जिथे शिअर फोर्स 0 असतो तिथे बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम असते. या सगळ्या मुवमेंटपेक्षा ती बेंडिंग मुवमेंट तुम्हाला त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम मिळेल. ठीक आहे. आता मी ह्या पॉईंटला ई पॉईंटला मुवमेंट फाइंड आउट करते. RAE भोवती कसा रोटेट होते, क्लॉकवाईज, म्हणून पॉझिटिव्ह. 7.15 इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स किती आहे, 3.575. UDL कुठे ॲक्ट होते, आता मी फक्त 3.575 एवढ्या डिस्टन्स, एवढ्या स्पॅनपुरती विचार करणार, म्हणजे 2 इंटू 3.575वरच तो UDL ॲक्ट होतो आहे, म्हणून मी तसं करणार. आणि तो UDL कसा रोटेट होतो आहे, असं डाऊनवर्ड तो UDL असतो. ई भोवती तो कसा रोटेट होईल, अँटी क्लॉकवाईज, म्हणून मायनस UDLची इंटेन्सिटी 2 इंटू तो डिस्टन्सवर किती ॲक्ट होतो आहे त्याचं पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना 3.575वर ॲक्ट होतो आहे. आणि त्याचं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काय, ईपर्यंतचं, तर याच्या जेवढचं ई पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स 3.575च्या हाफ, 3.575 डिवाइड बाय 2ला तो ॲक्ट होतो आहे. आणि हे मी मुवमेंट ॲट ई मी कॅल्सीमध्ये सॉल्व करून घेणार. 7.15 इंटू 3.575 मायनस 2 इंटू हा 2 मी कॅन्सल करू, 3.575 इंटू 3.575, ते आन्सर येते माझं 12.78 किलोन्यूटन मीटर आलं. सगळ्यांपेक्षा जास्त आन्सर. 12.6पेक्षा जास्त मुवमेंट आहे, 11.75पेक्षा जास्त आहे, 12.78. ही मॅक्झिमम मुवमेंट आहे. आता बेंडिंग मुवमेंटची डायग्राम मला ड्रॉ करायची आहे, तर मी ती ड्रॉ कशी करणार. आता मी परत याचे जे काही प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन मी खाली घेणार. ठीक आहे. एक बेस लाईन ड्रॉ केली मी.
ती 0 बेसलाईन असते. त्यानंतर त्याच्यावर जे काही कॅल्क्युलेशन ज्या काही मॅग्निट्यूड असणार आहे त्या पॉझिटिव्ह असणार आहे आणि खाली निगेटिव्ह असणार आहे. एला आणि बीला इथे ठेवते मी. मुवमेंट ॲट ए आणि मुवमेंट ॲट बी माझं 0 आहे. मुवमेंट ॲट सी काय 12.6 आहे. मुवमेंट ॲट सी म्हणजे हा 12.6 मी इथे कुठेतरी दाखवते 12.6. मुवमेंट ॲट डी किती आहे माझं 11.75 म्हणजे त्याच्या कुठेतरी खाली इथे दाखवते 11.75. आणि त्यानंतर मुवमेंट ॲट ई आलं आहे माझं 12.78 म्हणजे 12.6च्या थोडंसं वर. आता हे जॉईन कसे करायचे तर लक्ष द्या. ह्या व्हॅल्यू मी ड्रॉ केल्यानंतर UDL आहे. जेव्हा तुम्ही बेंडिंग मुवमेंटसाठी UDLचा विचार करता तेव्हा जे पॉईंट कनेक्ट करणार ते तुम्ही पॅराबोला थ्रू कनेक्ट करायचे. बघा पॅराबोला काढला मी, पण जेव्हा पॉईंट लोडचा विचार करता तर सी नंतर काय आहे काही नाही, त्यानंतर पॉईंट लोड आहे. मग पॉईंट लोड जॉईन करताना तुम्ही एक इन्क्लाइन लाईननी जॉईन करायचं. ठीक आहे. ही झाली तुमची वर आलेलं आहे सगळं म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ही झाली तुमची बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि ही वरची झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम. एवढं तुम्हाला ड्रॉ करायचं असतं. हा प्रॉब्लेम तुमचा संपला आहे.